राज्य शासनाच्या संच मान्यतेच्या नव्या शासन निर्णयामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झालेत. शिवाय शैक्षणिक गुणवत्ता ढासळण्याची भीतीही व्यक्त करण्यात येते. त्यामुळे संच मान्यतेचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं. या मागणीची दखल घेतली नाही तर भविष्यात राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संतोष ऐरे यांनी दिलाय. या 15 मार्च 2024च्या शासन आदेशामुळे 20 पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये केवळ एकच शिक्षक पद मिळणार आहे आणि शिक्षकांची पदही खूप मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होणार आहेत. आज मराठी भाषा दिन आहे आणि आजच्या मराठी भाषा दिनादिवशी आपल्या महाराष्ट्र राज्यातील वाडी वस्तीवरील आणि कमी पटाच्या शाळा मराठी शाळा टिकाव्यात या उदात्त हेतूनं आज शिक्षक सेनेच्या वतीनं मराठी भाषा दिनादिवशी मराठी शाळा टिकाव्यात म्हणून संच मान्यतेचा हा जाचक आदेश रद्द करण्याची मागणी आम्ही राज्यभर करतोय. आज आम्ही कोल्हापूरमध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि 15 मार्च 2024चा शासन आदेश जर रद्द झाला नाही तर भविष्यामध्ये आम्ही शाळा बंद करू, मोर्चा काढू आणि फार मोठं तीव्र आंदोलन करू. शासनानं या इशाऱ्याची नोंद घ्यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष TR पाटील, VV पाटील, MN पाटील, ॲडव्होकेट विष्णू भालदार, विनायक पोवार, BK पाटील आदींसह संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.